नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्याचे मित्रांनो वेळापत्रक प्रसिद्ध झालेले. तुमच्या परीक्षा होणार आहेत, परंतु भरपूर सारे विद्यार्थी विचारतायत की सर पेसाबद्दल काय, तुम्ही पेसाबद्दल माहिती देत नाहीत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत. पेसाची जी परीक्षा राहिल्यात तुमच्या, ज्याचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले नाहीत, तर त्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात ती माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, काल परवाच नॉन पेसासाठी फक्त मित्रांनो जे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो ही जे डिस्ट्रिक्टची यादी दिली, ज्याच्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, सिंधुदुर्ग असेल, भंडारा, नागपूर यांचे मित्रांनो आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50% आणि आरोग्यसेविका आणि ग्रामसेवकच्या परीक्षा 10 तारखेपासून ते 21 जून 2024 पर्यंत विविध शिफ्ट्समध्ये मित्रांनो IBPS कंडक्ट करत आहे. तर आता मित्रांनो तुम्ही म्हणाले की आमचा जिल्हा याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे पेसाचं तो जिल्हा आहे तुमचा, किंवा मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये, समजा उदाहरण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, समजा तुम्ही पुणे जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो जर आपण जाहिरात पाहिली तर बघा, ही पुणे जिल्ह्याची मित्रांनो तुमच्यासमोर मी काय करतो, जाहिरात जी आहे ती ओपन करतो या ठिकाणी. जसं की या ठिकाणी पहा मित्रांनो, ही जी पुणे जिल्हा परिषदची जाहिरात आहे याच्यामध्ये पहा मित्रांनो कसं आहे. याच्यामध्ये आरोग्यसेवक 40% हे जे पद आहे पहा, याच्यामध्ये पेसाची देखील वॅकेन्सी आहेत, 4 वॅकेन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. पेसाची वॅकेन्सी आहे आणि वरती मित्रांनो ह्या ज्या वॅकेन्सी आहेत टोटल या ठिकाणी 38 वॅकेन्सी आहेत. दुसऱ्या पहा, टोटल पाहिलं तर या ठिकाणी 38पेक्षा जास्त वॅकेन्सी आहेत. त्या मित्रांनो नॉन पेसाच्या वॅकेन्सी आहेत. म्हणजे इथं नॉन पेसाच्या विद्यार्थ्यांनी देखील काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. परंतु मित्रांनो जर पुणे जिल्ह्याचं आपण वेळापत्रकामध्ये जर बघितलं तर इथं पुणे जिल्ह्याचा समावेश मित्रांनो आपल्याला पाहायला भेटत नाही. मग तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये देखील नॉन पेसासाठी अप्लाय केलेले असे भरपूर सारे जिल्हे आहेत, परंतु तिथलं वेळापत्रकाचा त्याच्यामध्ये समावेश दिसत नाही. जसं की पहा मित्रांनो, आता हे जे वेळापत्रक आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं बीड जिल्ह्याचा समावेश आहे. आता बीड जिल्ह्याची जर मी जाहिरात पाहिली मित्रांनो, जसं की पहा आरोग्यसेवक पुरुष 40%, ही बीड जिल्ह्याची 22 पदांची जाहिरात आहे. इथं मित्रांनो कुठेही पेसाचा तुम्हाला उल्लेख पाहायला भेटत नाही, फक्त नॉन पेसाचीच पद आहेत. म्हणून मित्रांनो त्यांनी काय केलंय, मग इथं बीड जिल्ह्याचा समावेश केलेला आहे. फक्त मित्रांनो पेसा आणि नॉन पेसाची जर पदं या ठिकाणी जर आपण बघितली एखाद्या जाहिरातीमध्ये असतील, म्हणजे इथं पहा पुणे जिल्हा परिषदची पेसाची बी पद आहेत आणि इथं नॉन पेसाची देखील पद आहेत, दोन्हीही पद आहेत. तर मग याचा या वेळापत्रकामध्ये समावेश केलेला नाही. फक्त मित्रांनो ज्या ठिकाणी नॉन पेसाचीच पद आहेत, फक्त नॉन पेसाची पदं, त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचा यांनी या ठिकाणी वेळापत्रकामध्ये समावेश केलेला आहे. असं मग या ठिकाणी हे जे आहे ते फक्त नॉन पेसासाठी हे वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांच्या परीक्षा होत आहेत. मग या ठिकाणी भरपूर सारे विद्यार्थी विचारत आहेत की आमच्या परीक्षा कधी होणार, तर त्याबद्दलच ही न्यूज प्रसिद्ध झालेली आहे पहा या ठिकाणी. तर या न्यूजद्वारे मागणी देखील करण्यात आलेली आहे की जसं मित्रांनो जिल्हा परिषदच्या पेसा जिल्ह्यातील पण परीक्षा घ्या, डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी मागणी केलेली आहे. ते म्हणतात की महसूल, वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का जमणार नाही. म्हणजेच मित्रांनो महसूल, वन विभाग, कृषी विभागांनी काय केलंय, त्यांनी पेसाचे देखील नॉन पेसाचे देखील ज्या परीक्षा आहेत मित्रांनो या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तसंच मित्रांनो जिल्हा परिषदची देखील परीक्षा घ्यावी असं म्हटलंय. काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण पाहूयात. पहा, मागील काही महिन्यापासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून 4 महिने लोटले, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी जीव टांगणीला लागला होता. अखेर सततच्या पाठपुराव्यामुळे मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक आलं. तर महसूल, वन विभाग, कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का जमणार नाही. इतर विभाग पेसा क्षेत्रात असलेल्या जिल्ह्यांच्या परीक्षा घेऊ शकतात, तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत, असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष जे आहेत डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केला आहे. तर मित्रांनो 6 जून 2024 पासून ते 21 जूनपर्यंत ह्या परीक्षा ज्या आहेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या ठिकाणी होणार आहेत. तर बाकीच्या डिपार्टमेंटपणे पद्धतीने मित्रांनो जशा परीक्षा कंडक्ट झाल्या पेसाचे देखील, तशा या ठिकाणी परीक्षा घ्याव्यात. म्हणजे नियुक्ती वगैरे जी आहे ती या ठिकाणी जर पेसामध्ये प्रॉब्लेम असेल तर जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या ठिकाणी त्याच्यावरती आदेश येत नाहीत किंवा जोपर्यंत त्याच्यावरती निर्णय होत नाही तोपर्यंत राखून ठेवा, अशा पद्धतीची देखील या ठिकाणी तशा पद्धतीने देखील परीक्षा ज्या आहेत ते घेतल्या जाऊ शकतात. जसं ह्या विभागांनी घेतलेलं पहा, वन विभागामधील वनरक्षक पद असेल, अजून फायनल पेसामधला निकाल या ठिकाणी लागलेला नाही. तलाठी असेल, महसूल विभाग म्हणजेच या ठिकाणी तलाठी पदाचं असेल, तशा पद्धतीने मागणी या ठिकाणी केली जाते. तर जिल्हा परिषदमधील पेसा जिल्ह्यातील पण परीक्षा घ्याव्यात अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे. तर नेमकं मित्रांनो या ठिकाणी ही पेसा पदभरती जी आहे का रखडलेली आहे, त्याच्यासाठी मित्रांनो आपण जर हा GR पाहिला, हे पत्र पाहिलं पहा, 2023 मधलं पत्र आहे.
याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्रामधील पेसामधील 17 संवर्ग आहेत. म्हणजे आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका हेच पद नाही तर टोटल 17 संवर्गाची मित्रांनो या ठिकाणी सर्व भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यावरती मित्रांनो रिट पिटिशन टाकण्यात आलेली होती. ती पुढं मित्रांनो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील गेली आणि त्याच्यावरती मित्रांनो या ठिकाणी निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, गरज भासल्यास सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात यावेत असे संपूर्ण विभाग जे आहेत त्यांना या ठिकाणी ह्या परिपत्रकाद्वारे सांगण्यात आलेलं होतं. मग त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आतापर्यंत मित्रांनो याच्यावरती सुनावणी जी आहे म्हणजे अंतिम सुनावणी जी आहे मित्रांनो अजून झालेली नाही, त्याच्यावरती प्रक्रिया सुरू आहे. मग जोपर्यंत मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पेसा पदभरतीबद्दल ही जी रिट पिटिशन टाकण्यात आली होती बघा, उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली रिट याचिका या ठिकाणी क्रमांक देखील आहे 2548/2023 ही रिट पिटिशन पेसा पदभरतीबद्दल टाकण्यात आलेली होती. जोपर्यंत मित्रांनो ही रिट पिटिशन जी आहे अंतिम होत नाही, अंतिम निर्णय त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालय देत नाही, तोपर्यंत पेसाबद्दल मित्रांनो या ठिकाणी कोणतीही कार्यवाही करू नये अशा पद्धतीने आदेश देण्यात आलेले आहेत. तर याच्याबद्दल मित्रांनो जसे अपडेट येतील तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून त्याच्यावरती पूर्णपणे सुनावणी झालेली नाही. परंतु तोपर्यंत मित्रांनो ज्या पद्धतीने बाकी डिपार्टमेंटने परीक्षा घेतलेल्या आहेत तशा पद्धतीने या ठिकाणी पेसाची देखील परीक्षा घेऊन ठेवाव्यात अशा पद्धतीची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याबद्दल जसं मित्रांनो अजून अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता मित्रांनो फक्त नॉन पेसाच्या सध्या परीक्षा तुमच्या होणार आहेत, परंतु पेसाच्या देखील मित्रांनो तुमच्या लवकरच परीक्षा ज्या आहेत कंडक्ट होतील. जसं मित्रांनो या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयामधून त्याच्यावरती निर्णय होईल तशा तुमच्या परीक्षा लगेच कंडक्ट केल्या जाऊ शकतात. तर याबद्दल जे पण तुमचे डाऊट्स असतील कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी ज्यामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा इतर विभागांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 9 मे 2023च्या नवीन अभ्यासक्रमानुसार माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो जसं की आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, ही जी मित्रांनो आरोग्यविषयक प्रश्न येतात तुम्हाला तांत्रिक प्रश्न त्याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त पुस्तक आहे. हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहे किंवा ऑफलाईन देखील तुम्ही कुठल्याही स्टोअरमधून खरेदी करू शकतात. तर TCS IBPS पॅटर्ननुसार देखील आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्नसंच हे त्यांचं दुसरंही पुस्तक आहे जे की तांत्रिक डायरी याच पुस्तकावरती आधारित आहे, परंतु टॉपिकनी आहे. तुम्हाला याच्यामध्ये सर्व तांत्रिक प्रश्न देखील पाहता येतील. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर 100% IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो ग्रामसेवक पदाचे सर्व तांत्रिक प्रश्नांची तुम्हाला याच्यामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे. ग्रामसेवकच्या तांत्रिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक त्यांचं तुम्ही खरेदी करू शकतात. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे नवीन अभ्यासक्रमानुसार. आणि मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे आहेत किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे तर TCS IBPS पॅटर्ननुसार वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांनी सामान्य ज्ञान हे पुस्तक जे आहे GS GK अभ्यासासाठी प्रसिद्ध केलेलं आहे. हे देखील त्यांचं पुस्तक उपलब्ध आहे. इतरही त्यांची पुस्तकं आहेत जसं की वाहन चालक भरती, पोलीस पदभरतीमधील पद असेल किंवा इतर सरळ सेवेच्या कुठलेही वाहन चालक पदासाठी तांत्रिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी त्यांचं हे पुस्तक आहे. SSC GD साठी असतील किंवा SSC साठी देखील मराठी माध्यमातून पुस्तकं आहेत. पोलीस भरतीसाठी देखील मागील प्रश्नपत्रिका संच तुम्हाला हवा आहे 2023 मधला तर त्यासाठी देखील त्यांचं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कुठल्याही स्टोअरमधून खरेदी करू शकतात.